मरियाई चौक ते भैया चौक दरम्यान असणारे ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडकामाबाबत रेल्वे प्रशासन व महापालिका यांनी 100 वर्षापूर्वीचा पूल पाडण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु सदर पुलावरून लाखोच्या संख्येने वाहने ये-जा करत असतात. शासनाने नेमून दिलेल्या पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात यामुळे होणार असल्याने जोपर्यंत सक्षम मार्ग काढला जात नाही तोपर्यंत हे पुलाचे बांधकाम पाडण्यात येऊ नये, असे निवेदन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुहास कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तसेच माऊली पवार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त गौहर खान यांना याबद्दल निवेदन देण्यात आले. जर याचा विचार नाही केला तर हा मार्ग बंद होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला. जे ब्रिटिशकालीन जी रेल्वे ब्रिज जे आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे. सन्माननीय ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. DCP हसन साहेब आले होते, ACP किरटकर साहेब आले होते. सद्य परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे. जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे ह्यावर येणार जाणारी जी की वाहनांची जी संख्या आहे ती हजारोमध्ये आहे, जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मी चाळकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे 54 मीटरकडे जाणारा रस्ता जो आहे म्हणजे दमानीनगर शेट्टीनगरकडे या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी ब्रिज पाडू देणार नाही. ह्या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक 8-10 दिवस सावकाश होऊ दे, तुम्ही पुढे टाकला 10-15 दिवस, परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे, विद्यार्थ्यांचे विषय आहेत, कामगारांचे विषय आहेत, कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे. जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा हे सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्यायी व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे. जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र पूल आम्ही पाडू देणार नाही. भैया चौक ते मरे चौक ह्या पुलावरील जी वाहतूक आहे ती रहदारी बंद करण्यात येणार आहे. पण या भागातील तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठलीही प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही. आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची गैरसोय येणार आहे आणि या भागात सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला जोडणारा हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदारांना हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथं आम्ही आंदोलन करणार आहे. जोपर्यंत पर्याय सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही. पुलाचं काम प्रलंबित आहे. हे इथं उपस्थित सर्व पक्षीय ह्या भागातले रहिवासी आहेत. या पुलावरून रोज 2 लाख लोक जातात येतात. या भागातला पूर्ण हा सोलापूर शहराला कट असणारा हा ब्रिज आम्ही पर्याय सुचवले. खासदारांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असले, पोलीस आयुक्त साहेब असतील, DRM साहेब असतील, त्यांच्याकडे मिटिंग झाली. पर्यायी मार्ग सुचवलेत. लाईटची व्यवस्था नाहीये, महिला वगैरे 2 वर्ष कसे येणार हा आमचा व्यवस्था होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार